शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नाने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या महाराष्ट्र महोत्सवाचे उद्घाटन दिनांक 1 मे रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले। या महाराष्ट्र महोत्सवाच्या उद्घाटनादरम्यान नवीन पनवेल येथे एका सांस्कृतिक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। नवीन पनवेल सेक्टर 2 येथील अंबिका माता मंदिर मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या महाराष्ट्र महोत्सवाचे उद्घाटन स्टार माझा न्यूज चॅनलचे संपादक राजू खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, तालुका चिटणीस नारायण घरत, सहचिटणीस बाळाशेठ ठाकूर, हरचंद सिंग सग्गू, पंचायत समिती सभापती हरीश केणी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, दैनिक कर्नाळा वृत्तपत्राचे संपादक प्रफुल्ल फडके, ग्राहक हित कक्षाचे अध्यक्ष मल्लीनाथ गायकवाड, मधुसूदन देसाई आदी मान्यवरांसहित युतीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांनी या महाराष्ट्र महोत्सव आयोजनाबाबत अधिक माहिती दिली। 3 वर्ष सतत 10 पॉइंट कार्यक्रम या ठिकाणी करत असतो। या पनवेल शहरामध्ये राहणाऱ्या या देशातील विविध राज्यातील विविध प्रांतातील विभागातील जनतेला महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा या ठिकाणी माहिती झाला पाहिजे आणि या ठिकाणी राहायला आल्यानंतर त्यांना सुद्धा मराठी आणि महाराष्ट्राबद्दल प्रेम वाटलं पाहिजे आणि आपल्याला देखील त्यांच्याबद्दल एक प्रेम आणि आदर जो आहे तो वाढला पाहिजे आणि हे सांस्कृतिक मिलन करण्याचं काम या महोत्सवाच्या माध्यमातून आपण करतोय। महाराष्ट्र महोत्सव साजरा करत असताना, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसाचं जतन करत असताना आपल्या विभागामध्ये राहायला आलेल्या विविध प्रांतातील लोकांचे सुद्धा तिथले जे काही सांस्कृतिक जीवन आहे, तिथली जी काही सांस्कृतिक ठेवण आहे, त्याचे सुद्धा कार्यक्रम आपण या महोत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवत असतो आणि आपण या ठिकाणी आलेले सर्व भारतीय आहोत ही एकदा भावना आपल्या मनामध्ये रुजवण्याचं काम देखील या महाराष्ट्र महोत्सवाच्या माध्यमातून आपण करतोय। आपल्याला प्रगतीकडे जायचं आहे, आपल्याला पनवेलची प्रगती करायची आहे, राज्याची प्रगती झाली पाहिजे, देशाची प्रगती झाली पाहिजे आणि या सर्व प्रगती व्हायची असेल तर आपण सर्व भारतीय आहोत एका भावनेने एकत्र आलो पाहिजे। ती भावना निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण ह्या महोत्सवाचं काम करत असतो आणि अतिशय चांगला प्रतिसाद या पनवेल परिसरातल्या जनतेच्या माध्यमातून आपल्याला ह्या महोत्सवाला मिळत असतो, आजपर्यंत मिळालेला आहे। याही महोत्सवाला निश्चितपणे मिळेल अशी खात्री मला या ठिकाणी वाटते। यावेळी स्टार माझा न्यूज चॅनलचे संपादक राजू खांडेकर यांनी महाराष्ट्र राज्यात मराठी माणसांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली। सांगली जिल्ह्यामधल्या जत तालुक्यातल्या जवळपास 42 गावांनी आता अशी मागणी केली आहे की आम्हाला तुम्ही कर्नाटकमध्ये पाठवा, आम्हाला महाराष्ट्रात राहायचं नाही। मला असं वाटतं की याच्याबद्दल त्या 42 गावातल्या लोकांना दूषणं देण्यापेक्षा, त्यांना शिव्या देण्यापेक्षा, त्यांच्या महाराष्ट्र प्रेमाबद्दल शंका व्यक्त करण्यापेक्षा प्रत्येकानं हा विचार केला पाहिजे आणि खास करून राज्यकर्त्यांनी की अशी परिस्थिती काल ज्या सांगली जिल्ह्यामधल्या लोकांचा हा प्रश्न आहे, ज्या 42 गावातल्या लोकांना काही फार आनंदाने ते म्हणाले नसतील, त्यांनी हा मुहूर्त सुद्धा 1 मेच्या अगदी पूर्वसंध्येला त्यांनी केलं, काही फार आनंदाने त्यांनी हे केलं नसेल, पण इतका टोकाचा निर्णय घ्यावं असं त्यांना का वाटलं? का आज त्यांच्यावर ही पाळी आलेली आहे की पाण्याची एक घागर मिळण्यासाठी 10-10 किलोमीटर 10-10 मैल त्यांना जावं लागावं? माथेरानमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या टोल नाक्याचे उद्घाटन प्रख्यात व्यावसायिक पंढरीनाथ फडके यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माथेरानमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या टोल नाक्याचे उद्घाटन प्रख्यात व्यावसायिक पंढरीनाथ फडके यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माथेरानचे नगराध्यक्ष अजय सावंत, उपनगराध्यक्ष चंद्रकांत जाधव, मुख्याधिकारी सदानंद दुपे, माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी, सुरेश फडके, नामदेव फडके, गुरुनाथ फडके, बाळाराम फडके, धोंडू फडके आदी मान्यवर उपस्थित होते। या टोल नाक्यामुळे माथेरानच्या विकासात भर पडेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे।
1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तळोजा वर्कर्स वेलफेअर अँड कल्चरल असोसिएशन आयोजित कामगार भवन व नूतन वास्तू उद्घाटन व नामकरण सोहळा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। नावडे वैभव कालोची हालोची पाटील नावाने बांधण्यात आलेल्या या नूतन इमारतीचे उद्घाटन खासदार गजानन बाबर, कामगार नेता दादा सामंत तसेच आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, पंचायत समितीचे सभापती हरीश केणी, रायगड श्रमिक एकता संघाचे उपाध्यक्ष एडी पाटील, अरविंद कासले, सचिव प्रकाश म्हात्रे, झेडपी सदस्य रामशेठ कारावकर, एकनाथ देशेकर आदी मान्यवरांसहित कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। अतिशय चिकाटीने हाती घेतलेले काम यावेळी पूर्णत्वाकडे येत असल्यामुळे आनंद होत आहे। तसेच एडी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम करून हे काम केले असल्याचे आमदार विवेक पाटील यांनी सांगितले। या वास्तूचं उद्घाटन झालेलं आहे असं जाहीर आणि हे जाहीर करत असताना एडी पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मनपूर्वक यांचं अभिनंदन करतो की अतिशय चिकाटीनं घेतलेलं हाती काम किती जरी अडचणी आल्या, किती जरी अडथळे आले तरी ते अडथळे पार करून भले वेळ झाला असेल पण पूर्ण काम केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही असं त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। त्यांचे विचार चांगले आहेत। त्यांनी या ठिकाणी आपले विचार मांडताना, प्रास्ताविक करताना त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत, पण आता विचारावर आधारित कामगार आणि समाज याची वानवा फार जाणवायला लागलेली आहे। प्रकाश म्हात्रेंनी ज्याचा उल्लेख केला, ज्या गोष्टीचा, तुम्ही समाधानी आहात, कारण आपल्याला समाधानी असावाच लागेल, कारण समाजामध्ये कामगारांमध्ये एक वैचारिक बैठक स्थापन करण्याचा आपला विचार आहे आणि कुठलाही चांगला विचार घेऊन आपण जर काम करत राहिलो तर थोडा विशीर लागेल, पण आपल्याला यश आल्याशिवाय राहत नाही हा माझा आतापर्यंत आणि त्या अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छितो। आणि तळोजा वर्कर्स वेलफेअर अँड कल्चरल असोसिएशनच्या माध्यमातून एडी पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी हे सातत्याने प्रयत्न करत असतात। पराभवानं खचून जात नाही, अपयशानं खचून जात नाही, कुठल्याही परिस्थितीत आपला विचार घेऊन समोर गेलं पाहिजे, लोकांना पटेपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये त्यांची दुसरी कसली अपेक्षा नाही। वेस्टल इंटरेस्ट बोलतो ते तशा प्रकारचे नाही आहेत आणि मग ते घेऊन तो विचार घेऊन कामगारापर्यंत पोहोचून एकदा पराभव झाला तर दुसऱ्या वेळी मात्र जिंकून आले। एकच फ्लॅट 2-3 ग्राहकांना विकून कामोठ्यातील राजू चव्हाण हा बिल्डर फरार झाला आहे। 60 ते 70 कुटुंबांची एकत्रितपणे फसवणूक करणाऱ्या राजू चव्हाणचा पोलीस शोध घेत आहेत। मुंबईहून कामोठ्यात घरे बांधण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या 60 ते 70 परिवाराचे स्वप्न मातीमोल झाले आहे। या सर्व लोकांना एकत्रितपणे कामोठ्यातील एका बिल्डरने फसविले आहे। राजू चव्हाण नावाचा हा बिल्डर यांनी मुंबईतील लोकांना घरे देण्याचे आमिष दाखवून पैसे लुबाडून फरार झाला आहे। 250 ते 300 लोकांना त्याने फसवले आहे। कामोठ्यात फसवणूक झालेल्या लोकांनी पत्रकार परिषद घेऊन राजू चव्हाण या बिल्डरने कसे फसवले याची संपूर्ण माहिती दिली। माझं नाव राजश्री हनुमंत शेळके। आम्ही प्लॉट नंबर 68 सेक्टर 35 ला 4th फ्लोअरला फ्लॅट नंबर 403 ला बुकिंग केलेलं। टोटल आम्ही अमाऊंट आतापर्यंत 3.5 लाख रुपये भरलेले आहेत। टोटल आमचे 50,000 कॅशमध्ये आहेत आणि 3 लाखाचे पप्पांनी चेक दिलेले। पण आता 2009 ऑगस्टला बुकिंग केलेलं, पण आता सध्या असं झालंय की तो बिल्डर आम्हाला देतच नाही, रूम पण देत नाही आणि आमचे पैसे पण रिटर्न देत नाही। आणि आता फेब्रुवारी 3 ला 2012ला माझे पप्पा ऑफ झाले। याच्या आधी त्यांनी एक मीटिंग ठेवलेली, त्यावेळी पप्पा डायरेक्ट कामावरून गेलेले आणि त्यावेळी पण घरी आल्याच्या नंतर पप्पा अक्षरशः आजारी पडलेले आणि ते डॉक्टरकडे पण गेलेले। तेव्हा ते म्हणत होते की कदाचित आपले पैसे बुडतील, आपल्याला रूम नाही भेटणार। आणि तेव्हा जर रूम भेटला असता आम्हाला तर आज आमचे पप्पा कदाचित खरंच असते, कारण एक असतं प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं काहीतरी घर असावं आणि त्यांची ती इच्छा पूर्णच राहिली। आणि ह्या बिल्डरला आम्ही त्याच्यानंतर पप्पा ऑफ झाल्याच्या नंतर सुद्धा भेटलेलो आणि तेव्हा संतोष कनोळे यांना म्हटलेलं की त्यांचं स्पेशल केसमध्ये ह्या 1 महिन्यामध्ये आम्हाला ह्यांना रूम द्या म्हणून। आम्हाला माहितच नाही दोघांना विकलं म्हणून, तर आम्ही एका डिपार्टमेंटला कामं करतोय तरी आम्हाला सुद्धा माहीत नाही। मी गेलो तर हे जायचं नाही, गेलं तर मी जायचो नाही, मग त्यांच्या टायमावर मी भेटायचो नाही, त्याच्यामुळे आम्हाला काय माहितीच पडायचं नाही। नंतर आता जे आम्हाला जे कळालं की
आम्ही विचारलं तुमचा प्लॉट नंबर किती, बोला 205. मी पण हे विचारलं तुमचा प्लॉट नंबर किती, 205. मग आम्ही आम्हाला माहिती पडलं. बिल्डरला तुम्ही किती पैसे दिले? मी 7,13,000 रुपये. कशा पद्धतीने दिले, कधी दिले? 2009 साली बुकिंग केलं सप्टेंबर महिन्यात. 1900 रेटने केले. पहिला बोला बुकिंगचे 1,48,000 भरा. 1,00,000 रुपये भरले. परत 48,000 15 दिवसांनी कुठेतरी कर्ज फेडून देतो. परत 48,000 भरले. आम्ही नंतर जेव्हा आम्ही आपसापसात आलो तेव्हा माझा बी रूम आहे, हा बी म्हणतो माझा बी रूम आहे. अरे म्हटलं बघू बघा तर दोघांचे कागद सेम एकच निघाले. तुम्ही जे पेमेंट केलं ते कॅश पेमेंट केलेलं आहे? चेक पेमेंट केलेलं. चेक पेमेंट केलं. त्याच्यानंतर तुमचं जेव्हा 3,48,000 तुम्ही रक्कम दिली, त्याच्यानंतर ते रूमचे काही कागदपत्र तुमच्या हातात दिले त्या बिल्डरला? नाही कागदपत्र काहीच नाही. जेव्हा बिल्डरला भेटलं तर बिल्डरचं काय म्हणणे, आता भेटल्यानंतर देतो म्हणत असं. सूरज एंटरप्राइजेसच्या नावाने चालवित असलेले एकूण 12 प्रोजेक्ट राजू चव्हाण यांचे या परिसरात चालू आहेत, परंतु एकही पूर्णत्वास गेलेला नाही. यामुळे अशा स्वरूपाच्या बिल्डर्स पासून सावधान राहा असे आवाहन करणारा चॅनल करीत आहे. प्राचार्य चंद्रकांत मडवी लिखित उधळ्या ही कादंबरी, प्रहार काव्यसंग्रह व मी भूमिपुत्र या ऑडिओ सीडीचे प्रकाशन आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे आदी मान्यवरांच्या हस्ते बाठिया हायस्कूल नवीन पनवेल येथे करण्यात आले. प्राचार्य चंद्रकांत मडवी लिखित प्रहार या काव्यसंग्रहाचे व मी भूमिपुत्र या मराठी ऑडिओ सीडीचे व उधळ्या या कादंबरीचे प्रकाशन मंगळवारी करण्यात आले. नवीन पनवेल येथे बाटिया हायस्कूलमध्ये आयोजित या कार्यक्रमात आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विवेक पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, एपीएमसीचे सभापती राजेंद्र पाटील, कन्नड स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील आदी मान्यवरांनाही आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार विवेक पाटील यांनी उधळ्या या कादंबरीचे कौतुक करीत प्राचार्य चंद्रकांत मडवी यांनी समाज प्रबोधनाचा नवीन पायंडा पाडला असल्याची भावना व्यक्त केली. या ठिकाणी उधळ्या ह्या कादंबरीचं प्रकाशन झालेलं आहे असं मी जाहीर करतो. आणि प्राध्यापक चंद्रकांत मडवी यांच्याबद्दल अभिमान देखील वाटतो. अनेक कार्यक्रमाला गेला, या ठिकाणी सर्व मंडळी बसलेली आहेत, बऱ्याच आमच्यापेक्षा जास्त वेळ जातात, पण एकाच लेखकाच्या 3 पुस्तकांच्या अगर सीडीचं प्रकाशन होण्याचं माझ्या आयुष्यातला तरी हा पहिला होता. त्याच्यामुळे त्यांचा निश्चितच मला अभिमान आहे. प्राध्यापक चंद्रकांत मडवी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांच्या सौभाग्यवतींचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या ह्या कादंबरीमध्ये, काव्यसंग्रहामध्ये आणि ऑडिओ सीडीमध्ये हे सर्व करत असताना त्यांनी ज्यांनी सर्वांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्व त्यांच्या सहकार्यांचं, त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांना देखील मनपूर्वक धन्यवाद देतो. कन्नड स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील यांनी चंद्रकांत मडवी यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकला. या उधळ्या ह्या कादंबरीतून बरंच काही शिकण्यासारखं असणारच, कारण नेहमी सरांची जी चळवळ वळवळ होती ती आपल्या समाजाला समजवण्यासाठी, भरकटलेल्या समाजाला रस्त्यावर आणण्यासाठी त्यांची नेहमी तळमळ राहायची आणि आम्हाला नेहमी बोलायचे की असं रविशेठ असं लिखाण चालू आहे आणि हे प्रकाशित झाल्यानंतर म्हणजे लोकांमध्ये काहीतरी अवेअरनेस यायला पाहिजे. आणि ते सर आपण प्रयत्न करीतच राहायचं, कारण 100 जरी एक शिकला तरी पण आपण शिकवलं, कारण तुम्ही प्राध्यापक आहात, लोकांना आणि मुलांना सर्वांना शिकवतच राहिलात. नवी मुंबईत लॅपटॉपची चोरी करणाऱ्या 2 आरोपींना नुकतेच कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेमुळे अनेक लॅपटॉप चोरीची प्रकरणे निकालास लागतील असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. कोपरखैरणे पोलिसांनी नुकतेच 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. पकडण्यात आलेल्या या आरोपींनी आतापर्यंत अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. या आरोपींनी अनेक लॅपटॉप चोरी केल्याचे आढळून आले आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर या आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. परमवीर वीरेंद्र व विकास म्हात्रे अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींच्या माध्यमातून अनेक लॅपटॉप चोरीची प्रकरणे बाहेर येण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हास संपर्क साधा। आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com।